उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटतं. तर आज आपण बनवणार आहोत फक्त 1 वाटी पोहापासून मस्त असा कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी. तर मी इथे 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. तुम्ही जाड किंवा पातळ कुठलेही घेऊ शकता. तर सर्वात आधी हे पोहे जे आहेत ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. कारण पोह्यांमध्ये खूप असा कचरा आणि असं काळसर पाणी निघतं. त्याच्यामुळे आपण स्वच्छ धुवून घेऊयात. तर याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकते आणि याला स्वच्छ हाताने धुवून घ्यायचंय. तर तुम्ही ते बघू शकता पाणी बघा असं काळं पाणी निघतं त्याच्यामुळे पोहे ना छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता हे जे पाणी आहे ते आपण फेकून देऊयात. आता मी याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे वरून पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण आपल्याला पोहे जे आहेत ते चांगले असे भिजले पाहिजे. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे असं पाणी टाकून घेतलेलं आहे. परत याला मिक्स करून आपण इथे 5 मिनिटं फक्त याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर 5 मिनिटात पोहे आपले चांगले असे मुरतील. तर इथे बघू शकता 5 मिनिटं झालेले आहेत आणि पोहे आपले मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. तर आता आपण याला हाताने असं चोळून घ्यायचंय. तर या पद्धतीने हाताने असं मॅश करून घ्यायचंय. आणि पोहे चांगले भिजले असले ना तर हे लगेचच असे चांगले असे मॅश होतात. तर आता हे बघू शकता हे चांगले असे मॅश करून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहेत. तर भाज्यांमध्ये मी इथे एक कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, सोबत तर कोथिंबीर घेतलेली आहे आणि किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे. तर या सर्व भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता किंवा ज्या नाही आवडत त्या तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता. तर तुम्ही इथे बारीक चिरून पालक सुद्धा टाकू शकता, ढोबळी मिरची टाकू शकता. तर या पद्धतीने सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे. कारण आपण तिखटसाठी फक्त एकच हिरवी मिरची घेतली होती आणि चवीसाठी मी इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. सोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं आलं किसून टाकायचं आहे. तर तुम्ही इथे आलं लसणाची पेस्ट टाकली तरीही चालेल, पण या पद्धतीने फ्रेश आलं किसून टाकलं त्याची चव खूप छान लागते. तर आता आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय. बाकीचे कुठलेही मी याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाले टाकलेले नाहीयेत. तर या भाज्यांमुळेच याची चव खूप छान लागते. तर या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. तर आता याला बाइंडिंगसाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून घेऊयात. आणि परत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. तर जरी याच्यामध्ये खूप जास्त मसाले नसले तरीही हा नाश्ता खायला खूप छान लागतो. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे सगळं आपलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं मी इथे तेल लावून घेते आणि आता यातलं थोडंसं असं मिश्रण घ्यायचंय आणि या पद्धतीने असं हाताने गोल-गोल करून घेऊयात आणि दोन्ही हाताच्या मध्ये असं प्रेस करून टिक्कीसारखा शेप देऊन द्यायचा आहे. तुम्ही याला कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता, पण या पद्धतीने थोडेसे पातळच आपण टिक्कीसारखे बनवून घेऊया. पातळ केले तर मस्त असे हे कुरकुरीत होतात. तर या पद्धतीने छान असे तयार करून घ्यायचे आहे. तर याच पद्धतीने बाकी सगळे मी तयार करून घेते. तर खूप जास्त जाड ठेवायचे नाहीये. या पद्धतीने पातळच ठेवायचे आहेत. तर इथे बघू शकता मी इथे काही तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण याला फ्राय करून घेऊया. तर फ्राय करण्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे जे टिक्के आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे डीप फ्राय सुद्धा करू शकता. तर आता आपण याला या पद्धतीने थोड्या तेलातच फ्राय करून घेऊयात. तर एक साइडनी झाल्यानंतर आपण याला दुसऱ्या साइडनी पलटवून घ्यायचे आहेत. रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर या पद्धतीने सगळे आपण पलटवून घेऊयात. तर आता याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे वरून मस्त असे कुरकुरीत होतील. तर या पद्धतीने अलटवून-पलटवून मी याला छान असं फ्राय करून घेते. तर तुम्ही ते आता कलर बघू शकता. कलर बघा किती छान आलेला आहे. तर आपले हे जे आहेत ते चांगले असे फ्राय करून झालेले आहेत. तर आता आपण याला काढून घेणार आहोत. तर बाहेरून मस्त असा कुरकुरीत आणि आतून मस्त असा सॉफ्ट आणि भाज्यांनी भरपूर असा हा हेल्दी नाश्ता तयार होतो. तर बघू शकता हे सगळे आपण तयार करून घेतलेले आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात.
रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा नाश्ता आवडतो. खायला खूप छान लागतो. तर तुम्ही इथे टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही ग्रीन चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. आणि नाही काही खाल्लं ना तर असे सुद्धा खूप छान लागतात. तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि मस्त अशा कुरकुरीत आपल्या या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे ते. सोबतच रेसिपी माझी तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा शेअर करा. तर मी ते तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघू शकता. आतून मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.